गिफ्ट काय गरज म्हणून देतात का? प्रेम म्हणून देतात. तुझं पण एवढं महाग. सगळ्यात महाग गिफ्ट तर तू मला दिलेस. हे तर एक छोटंसं गोल्ड हार्ट आहे, पण तू तुझं खरोखरचं हार्ट मला दिलेस. दे, ही चेन मी तुझ्या गळ्यात घालते. आवडलं? पोशाख तर चांगला आणलेला दिसतोय. तेजू, तुझं सासर लय पैसे वाढलंय. त्यांनी तुला एका दिवसातच एवढं सोन्याने मडवून टाकलं. मला तुझ्यासाठी एवढं चांगलं जमलं. दादा, ही नथ माझ्यासाठी लाख मोलाची. सूर्या, तिजूसाठी सोनं आणि आमच्या शत्रुबायांसाठी फक्त पोशाख वय. अरे लोक लेकीला मागं ठेवतात आणि जावायला मान देतात. तुझं जगा वेगळंच दिसतोय. बहीण जास्त लाडकी दिसते आणि दाजी कमी लाडकं. असं कुठं काय तर शत्रू माझं मोठं दाजी आहेत. त्यांचा मान पण मोठा आहे. मी कालच बोलवतो तो झालं. नुसतं बोलून मोठेपणा देऊन काय उपयोग आहे? छत्री काका, तुम्ही अगदी बरोबर आणि मुद्द्याचं बोललात बघा. पण डॅडी, शत्रू जसा आमचा जावई आहे तसा सूर्या पण तुमचा जावई आहे ना? नाही म्हणजे आपल्याकडे तर ती प्रथा आहे ना की जावयाला सोन्याचा दागिना आणि कपडे द्यायची. अरे सूर्या, इथे लोक लेकीला मागे ठेवून जावयाला खुश करत असतात. बरोबर ना छत्री काका? पण छत्री काका, मला एक गोष्ट कळत नाही. इतकं छान तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं, पण ही गोष्ट तुम्ही डॅडींच्या कानावर घातली होती का? आणि त्यात हे असं लग्न आयत्या मंडपात झालं, खर्चाशिवाय. मला असं वाटतं की हे लग्न झाल्यामुळे तेजूपेक्षा तर आपला शत्रूच जास्त फायद्यात ठरला, हो ना? म्हणून या सगळ्या रीतीभाती तुम्ही मनापासून कराव्यात अशी माझी इच्छा. आणि सूर्याच्या घरच्यांना म्हणजे माझ्या सासरकडच्यांना तुम्ही खुश केलं पाहिजे, हो ना डॅडी? बरोबर बोलते ना मी? बरोबर बरोबर बोलतेस पोरी, बरोबर बोलतेस. जावई बापू, कसं झालंय, आमचा छत्री आहे ना, आमचं मीठ खातो बा.
म्हणून त्याला आमच्या हिताच्या पलीकडे दुसरं काही दिसतच नाही. पण आमच्या पोरीनं आमच्या डोळे उघडले बरं. काय बोला बोला, काय पाहिजे तुम्हाला, बोला काय पाहिजे. डॅडी, तुम्हाला मनापासून जे देता येईल ना ते तुम्ही द्या. आम्ही तुमचा मान ठेवू. कारण माझा नवरा खूप स्वाभिमानी आहे. असा तो समोरून कधीच नाही मागणार. 3 लाख मागणार नाही, पण आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे का नाही. हा ऐ छत्री हे घे आणि जावई बापूंसाठी कपडे आणि छानशी अंगठी घेऊन ये. अरे बघतो काय, जाणं लवकर. काय आहे, जावई आणि सोन्याच्या बाबतीत आम्ही लय नशीबवान आहोत बुवा. डॅडी, कशाला तुम्ही तुळजाचं ऐकताय? मान काय असं दागिन्याने आणि पोशाखाने ठरतोय? अहो, मला तुमच्याबरोबर तुम्ही ठेवता, माझ्यावर एवढं प्रेम करता, हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा मान आहे. ते आहे, पण रीती भातीप्रमाणे मान केला पाहिजे की नाही, तेवढंच आमच्या मनाचं समाधान बुवा. सूर्या, डॅडी आता मनापासून करतायत ना, मग त्यांचं असं मन मोडू नकोस, नाहीतर त्यांना वाईट वाटेल. हो ना डॅडी? आणि तेजू, तुझ्या दादाने तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आणलंय. थांब देते.